शिक्षक चांगला असेल ना तर आज सुद्धा वर्गामध्ये पूर्ण वर्ग भरलेला असतो. शेवटी असं आहे, त्या विद्यार्थ्याला ओढ वाटली पाहिजे वर्गात बसण्याची, आणि हे ओढ वाटण्यासाठी ही असेसमेंट आहे. आणि म्हणून आता एक्झामिनेशन नसेल, पूर्वी कसं आपण पेपर द्यायचो, आता नाही. आता त्याला पण आता ते काय आहे, क्वांटिटेटिव्ह एक्सपान्जन झालं ना. मी जागतिक रूल तुम्हाला सांगतो, एक व्यावहारिक रूल आपल्याला सांगतो. वेन क्वांटिटी इन्क्रीज क्वालिटी डिक्रीज, असा एक जागतिक नियम आहे. क्वांटिटी वाढली ना, हे असेसमेंट जरी झालं तरी लोक त्या असेसमेंटमधनं आपलं काहीतरी हे शोधतील. उदाहरणार्थ होम असाइनमेंट द्यायची. मी परवा एकाला विचारलं की मला होम असाइनमेंट द्यायची, 1 मिनिटात होम असाइनमेंट तयार, कारण ChatGPT मदतीला आहे. म्हणजे आम्हाला असं वाटायचं तो काहीतरी विचार करेल, काहीतरी लिहिल, काहीतरी बघेल. अक्षरशः 3ऱ्या ते 4थ्या मिनिटाला त्याची असाइनमेंट तयार आहे. आता अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही काही आणा. शेवटी एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला परत सांगतो, ही वृत्ती अवृत्ती, तुम्हाला त्याला ते तयार करावं लागेल. नाही तर प्रत्येक, जसं कायदा झाला की चुकवण्याचे मार्ग आहेत, तसे असेसमेंटला सुद्धा लोक काहीतरी मार्ग काढतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने त्या शिक्षण व्यवस्थेशी जोडून राहावं, निगडीत राहावं, यासाठी हा असेसमेंटचा प्रकार आहे. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट किंवा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन हे 2 शब्द लक्षात ठेवूया आपण. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट हा एक भाग आहे, आणि मल्टीडिसिप्लिनरी इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन हा एक दुसरा भाग. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट याचा अर्थ काय, तर तुम्हाला समजा असं वाटलं की फर्स्ट इयर नंतर नाही जमलं आपल्याला शिक्षण, तर सोडून बाहेर गेलो आपण. सोडून दिलं म्हणजे बाहेर गेलो, नाईलाजाने बाहेर गेलो. परत तुम्ही 3 वर्षांनी येऊन, 2 वर्षांनी येऊन, 4 वर्षांनी येऊन ते पुढं कंटिन्यू करू शकता. हा एक मोठा बदल ह्या याच्यामधला आहे. म्हणजे याला आपण म्हणतो ना एंट्री आणि एक्झिट. तुम्ही एक्झिट व्हा, परत एंट्री करा. अर्थात त्याला एक मर्यादा सांगतो, 7च वर्षाचं त्यांनी मर्यादा दिलेली आहे. म्हणजे असं नाही की आता मी 2025ला आणि मी 2005ला शिक्षण सोडलं तर आता 25ला मला घेता येईल का, तर नाही घेता येणार. ती मर्यादा त्यांनी वाढवली पाहिजे. हा एक ह्या धोरणातली मर्यादा आहे असं मला वाटतं. पण मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट हा एक भाग. आणि मल्टीडिसिप्लिन, तुम्ही ज्याचा मगाशी उल्लेख केलात ना की कॉमर्स आणि आर्ट्स, खरंच आहे की BComच्या विद्यार्थ्याला एखादी कला आवडत असेल, कलाच्या विद्यार्थ्याला बॅलन्स शीट किंवा व्यवहाराचं ज्ञान मिळालं पाहिजे, 100% हिशोब लिहिता आला पाहिजे. त्यामुळे हे जे काही इंटरडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी जे आवश्यक भाग आहेत ते ह्या धोरणामध्ये घातलेले आहेत. मी आपल्याला असा प्रश्न आपल्याला विचारतो, उदाहरणार्थ की 64 कला, या 64 कलांची नावं सांगा असं म्हटलं तर नाही सांगता येणार. किंवा 64 कला आहेत हे मी म्हटल्यावर अरे हां आहेत काहीतरी असं आहे. ह्या 64 कलांचं एका अर्थाने इम्प्लिमेंटेशन आपल्याला धोरणामध्ये करायचं आहे. आपलं म्युझिक आहे, आपलं डान्स आहे, आपलं चित्रकला. आपण किती भारत हे आपण म्हणतो ना विद्येची देवता माता सरस्वती 64 कलाची योगिनी आहे. त्या 64 कलाच्या योगिनी असलेल्या, हे बघा प्रत्येक जणाला काही 64 कला, मलाही त्यातल्या 2-3 कलाच आहेत. समजा बोलण्याची कला आहे, लिहिण्याची कला आहे, पण मला काही पण एखाद्या कलेची आवड असेल तर त्याला एक संधी देण्याचा प्लॅटफॉर्म, त्याला एक्सपोजर, प्लॅटफॉर्म, अपॉर्च्युनिटी असे एक शब्द छान छान आपण वापरू, ते या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मिळाले असल्यामुळं मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन हे ह्या शैक्षणिक धोरणाचं मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.